रक्षक म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि त्यांनी मात्र हे अक्षर गणेश SP बॉईज ट्रॉफीचं बनवलं आहे. शुभमजी पाध्ये यांचं थोड्याच वेळात चैतन्य पाध्ये यांचं सुद्धा अक्षर गणेश आपल्याला पाहायला मिळेल. मग कुंदन घरत यांचं सुद्धा अक्षर गणेश आपल्याला पाहायला मिळतं. उद्याच्या दिवसात हार्दिक किनी यांचं सुद्धा अक्षर गणेश येताना पाहायला मिळेल. सामन्याला होईल सुरुवात. रोहिदास पाटील टायगर यांचा अक्षर गणेश आपण पाहिलात. सध्या नितेश कदम यांच्या चेहऱ्यावर खुशी आहे. कालच्या दिवसात अप्रतिम आपण पाहिलात. बसून आराम के साथ गप्पा करू शकता. सामन्याला होते सुरुवात. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलाच बॉल यावेळेला साहिलचा. हर्ष एक हरहुन्नरी खेळाडू म्हणून हर्षकडे पाहिलं जातं आणि हर्षकडे जी मॅच्युरिटी आहे ते अप्रतिम पाहायला मिळते. मग प्रत्येकाला विचारपूस करणं ते सुद्धा सातत्याने पाहिलं आहे. खार्डी गावामध्ये गेल्यानंतर अनेक जणांचं प्रेमसुद्धा मिळालं आहे खेळाडूंचं. पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहिला तर सरळ बॉल निघून जाईल. व्हाईट बॉलचा इशारा येईल. एक रन ॲड होईल. अप्रतिम चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एक रन मिळेल बाईकच्या स्वरूपात. साजिद लाला सरांना आपण सध्या पाहतायत. नदीम सरांना आपण पाहू शकाल. तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. NCC तिघिरे हा संघ प्रथम बॅटिंग करताना आई सत्वाई खार्डी. फटका मात्र यावेळेला नितेश खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती 2. या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना साहिल, हर्ष आणि नितेश सध्या आपण पाहत आहेत. तर पुन्हा एकदा चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. आधून टाकण्याचा प्रयत्न केला. बाउन्स मिळतोय. रायझिंग डिलिव्हरी. सरळ बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये कोणतीही चूक करत नाहीयेत. ग्रेट विकेट किपिंग. दीपेश सुद्धा या ठिकाणी दाखल होत असताना रबर बॉल क्रिकेटचा आनंद. केतन भोईर यांना सुद्धा आपण पाहत आहेत. ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व. या वेळेला नशिबाचा चौकार. खराब फिल्डिंग. 4 रन नितेशच्या बॅटमधून स्ट्रगल करत होते. थोडीफार मोमेंट शिफ्ट होईल आता. यात ती मात्र शंका नाही आहे कारण नितेशकडे सुद्धा ते एबिलिटी आहे. 1 बाउन्सने बॉल क्लिअर झाला. बीट केलं दोन्ही फिल्डरला या बॉलने आणि सरळ बॉलने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. चौकार. 6 रन. 6 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं 4 बॉलचा खेळ झालाय. 6 रन झालेत. आई सत्वाई खार्डी
साहिल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना NCC तिगरे संघाचा एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मोस्टली आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटचेच खेळाडू जास्तीत जास्त रबर बॉल क्रिकेटमध्ये खेळताना दिसतात. स्वतःला ॲडजस्टमेंट करतात कारण क्रिकेट आमच्या रक्तात आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल एवढा स्कीट होताना पाहायला मिळतोय, फक्त बॉलला सोडून देतोय. कोणत्याही प्रकारचं एफर्ट घेण्याचा प्रयत्न करत नाही आहे. जसा बॉल फक्त फिंगरचा वापर करत असताना तसा बॉल फक्त सुटतोय आणि बॉल टप्पा पडल्यानंतर स्कीट होताना पाहायला मिळतो. पहा, फक्त यावेळेला बॉल सोडला जातोय. अप्रतिम, फक्त बॉल रिलीज करतोय आणि इथून कोणत्याही प्रकारचं एफर्ट घेताना पाहायला मिळत नाहीये. खांद्याचा जोर सुद्धा जास्त लावत नाहीये. सॉफ्ट हँडने मात्र यावेळेला गोलंदाजी होताना पाहायला मिळते. ही चांगली थिंकिंग साहिलच्या गोलंदाजीची पाहायला मिळते. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकात अवघ्या फक्त 6 धावा येताना आई सतवाई खार्डी टीमच्या खात्यामध्ये. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या आपण देऊया कॅन्डी डीजेला संधी. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6. वरद, एक चांगलं नाव गणपती बाप्पाचं. यावेळेला हर्षचा हा फटका ऑन साईटला खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला. 1 रन वेगाने, दुसऱ्या रनसाठी पलटतील. फेके येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत हर्ष वेगाने धावले. पंचांकडे दात, पंचांनी सांगितलं नाही, नॉट आउट. ऑलमोस्ट पोचले होते, वेग घेतला होता हर्षने, मात्र फेकी चांगली झाली. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला, ग्रेट फिल्डिंग. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. 8 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. गोलंदाज वरद यावेळेला ऑन साईडला पुल केलंय, परंतु पुलचा फटका हा डिलाइटफुल झाला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी हर्षच्या बॅटमधून छोटा पॅक, बडा धमाका, ट्रेडमार्क 6 धावा. चौदा रन झाले. दुसऱ्या बॉलवर धमाका हर्षच्या बॅटमधून. मी म्हटलं होतं की हर्षकडे ते पोटेन्शियल आहे, नितेशकडे ते कॅलिबर आहे. आणि षटकार आणि सर्वेश शेल्लारचं मात्र या ठिकाणी आगमन झालंय. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. सुपर लाईन अँड लेन फॉलो केलं नव्हतं या बॉलला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. दर्शन, काय विकेट किपिंग केले दर्शन यांनी. एक्सपिरियन्स आहे, मॅग्निफिसंट बॉलिंग. वय वर्ष 18च्या खाली वरदचा आहे. आशिष यांच्याकडून आम्हाला माहिती मिळाली. आणि चांगली गोलंदाजी. रोहित शर्माचा खूप मोठा फॅन असावा. 45 नंबरची जर्सी परिधान केले वरदने. चांगला बॉल होता. सरळ बॅटचा वापर केला. हर्ष थोडेसे अडचणीत आलेत. आता कमबॅक कसा करावा तर वरद सारखा करावा हे मात्र यावेळेला दर्शवून देणारी गोलंदाजी. 4 बॉलचा खेळ झालाय. 14 रन झालेत. 5 बॉलचा खेळ झालाय. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने. ग्रेट बॉलिंग. 2 षटकांचा खेळ अखेरीत 14 रन. दुसऱ्या बॉलवर षटकार आल्यानंतर लगातार 4 डॉट
आणि आई सत्वाई खार्डी टीम 2 षटकांच्या समाप्ती अखेर 14 धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेली. 2 षटक 14 रन पाहायला मिळत आहेत. घेऊया एक छोटीशी धून. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा मुसळधार पावसामध्ये SP बॉईज ट्रॉफी 2026. दोन षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक 3 साहिल पुनश्च एकदा. नितेश थोडीशी अडचणी स्ट्रगल करतायत दोन्हीही बॅटर. मात्र 7 बॉलमध्ये 8 रन हर्षच्या बॅटमधून. हा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहिलं तर हर्षचा बॅटिंग स्ट्राईक रेट नाही आहे, परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर डेफिनेटली तुम्हाला स्ट्रगल करावा लागतो, कारण ती तेवढी प्रॅक्टिस नसते. क्वचित मात्र तुम्ही येता आणि खेळता, त्यामुळे मात्र अशा प्रकारच्या खेळी पाहायला मिळतात. चांगला बॉल, वेग भन्नाट पाहायला मिळतो. साहिल फक्त बॉल रिलीज करतोय, कोणत्याही प्रकारचा फिंगरचा वापर व्यवस्थित करत नाहीये. ऑफ कटर, लेग कटर तर होणारच नाहीत बिलकुल, आणि त्यामुळे मात्र बाउन्स सुद्धा करत नाहीये. असं नाहीये की काही गोलंदाज जाणून बुजून बाउन्स करतात, फक्त गुडलेन स्पॉटवरून बॉल बरोबर टेक ऑफ होताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग. 15 रन झालेत. यावेळेला ऑन साईडला आता ओव्हर पिच बॉल होता, सरळ बॅटचा वापर केला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. नितेशच्या बॅटमधून अप्रतिम देखणा फटका, सौंदर्यपूर्ण षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21. नो लॉस. साहिलचा पुन्हा एकदा कमबॅक करणारा हा बॉल पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकाल. काय बॉलिंग केले साहिलने आतापर्यंत. 10 बॉल त्याने हाताळलेत, त्यामध्ये 12 रन्स फक्त आता खर्च करत असताना पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली गुडलेन स्पॉटवरून चेंडू खूप बाउन्स होत आहेत, थोडेसे बाउन्स होत आहेत, नॅचरल बाउन्स ज्याला म्हटलं जातं. पुन्हा एकदा पहा रायझिंग डिलिव्हरी. नितेश थोडेसे दबावाखाली येताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी साहिल. मॅग्निफिसंट बॉलिंग, ब्रिलियंट बॉलिंग. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 21. यावेळेला बॅटचे एज घे, 2 फिल्डरला बीट करत, मात्र सावकाश, जरा सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या. रतन. आणि या वेळेला आपण पाहिलं तर बॅटची एज घे, भरपूर मात्र वेगाने गेले, मात्र डिरेक्ट जाऊन त्या ठिकाणी जरूर आपण पाहत आहेत आदळले गेले होते. परंतु रबर बॉल क्रिकेट खेळत असताना स्वतःची काळजी स्वतः घ्या. क्रिकेट तर डेफिनेटली तुम्ही खेळताय, छंद जोपासतायत, परंतु आपल्या घराची जबाबदारी फार मोठी असते, त्यामुळे आपल्या स्वतःची काळजी स्वतः घेणे खूप गरजेची गोष्ट आहे. आणि MSCB मध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत. रतन 21 वरून धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेली. 3 षटकांच्या समाप्ती अखेर. प्रथम बॅटिंग करताना आई सत्वाई खार्डी टीम. रबर बॉल क्रिकेट आणि त्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय धो-धो. पूर्ण पालघर जिल्हा परिपूर्ण आपल्याला पाहायला मिळतो आणि ठाणे जिल्हा या पावसामुळे न्याहून निघालाय परिपूर्ण. जिकडे पाहावं तिकडे मात्र पाणीच पाणी साचलेलं आहे, आणि त्यामुळे मात्र आता सध्या या विभागामध्ये आपण पाहिलं तर जलसार टेंबी खोडावे हा रस्ता सुद्धा पूर्णपणे पॅक्ड झालाय, त्यामुळे थोडीशी वेडी सुद्धा आपण पाहू शकतायत, मात्र पॅक्ड झालाय पूर्णपणे, त्यामुळे सुरक्षित मात्र जरूर आपण घरातच राहणं योग्य ठरेल. जे श्रोते जोडले गेलेत प्रोलिंग स्पोर्ट्सवर त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, दर्शन येत आहेत आणि या वेळेला कॅच ड्रॉप झालाय. स्लिप झाले होते मात्र त्या ठिकाणी, परंतु ॲप्रिसिएट करायला हवं. रतन त्या ठिकाणी बॅकअपसाठी आले. चांगले प्रयत्न केले होते दर्शन यांनी. जर झेल टिपला असता तर एक बेस्ट कॅच ॲड झाला असता, परंतु इथून जर आपण पाहिला ॲक्शन रिप्ले पाहायला आवडेल. सिद्धांत सध्या मात्र यावेळेला आपण पाहू शकता आणि घसरत जात असताना एन्जॉय केलं. 26-0 ऑन साईडला फक्त पुश केलं या बॉलला. सरळ चेंडूला मात्र फेकून दिलं 6 धावांकरता. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा नितेशच्या बॅटमधून षटकार. वेलकम सर्वेश शेलार, आपलं सहर्ष स्वागत कॉमेंट्री बॉक्समध्ये. 31 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. फक्त दिशा दिली होती, चेंडूला येऊन दिलं, वेगेचा फायदा उचलला. 32 रन सध्या पाहायला मिळतात 3.3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. गोलंदाज सज्ज होतोय राज. राज्य करेल का या 3 बॉलमध्ये? राजचा हा बॉल सावध पवित्र घेऊन खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. 33 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहे. षटक क्रमांक 4 आहे प्रगतीपथावर. 3.3 ओव्हरचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना अप्रतिम चांगला बॉल तर आहे. ऑन साईडला एक्झिक्यूट केलाय. इथून आपण पाहिलं तर 1 रन, दुसरी रन सुद्धा परिपूर्णता पाहायला मिळेल. तिसऱ्या रनसाठी पलटले होते, 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 35 धावा. धावा येत आहेत आता. झाले 35 धावा फलकावर. चांगला बॉल डिलिव्हर्ड करत असताना ग्रेट बॉलिंग. क्या बात आहे, सुपर बॉलिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 वर जाऊन पोहोचली गेली 5 बॉलच्या समाप्तीनंतर. 5 बॉलचा एकंदरीत खेळ समाप्तीवर. 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे. चांगला बॉल ह्या वेळेला डिलिव्हर्ड होत असताना पुन्हा एकदा सुपर बॉलिंग, ग्रेट बॉलिंग. 4 षटकांच्या समाप्ती अखेर 35-0 आई सत्वाई खाडी टीम प्रथम बॅटिंग करत असताना. यानंतर होणारा सामना श्री गणेश नगावे वर्सेस खारडी. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचं आहे. श्री गणेश नगावे आणि खारडी दोन्ही टीमचे कॅप्टन या. पस्तीस रन झालेत आणि इथून जर आपण पाहिलं तर शेवटचं षटक आई सत्वाई खारडी टीमसाठी. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. खारडीच्या मैदानात आयोजन चांगलं होतं यंदाच्या वर्षामध्ये दरवर्षीप्रमाणे, परंतु यंदा लाख मोलाची स्पर्धा सर्वांच्या भेटीला आली. पिंटेश भोईर स्पेशली त्यांनी सुद्धा खूप मोलाचं योगदान त्या स्पर्धेला दिलं. केतन भोईर आणि संपूर्ण टीमने जी जिम्मेदारी घेतली ती अप्रतिम पाहायला मिळाली. स्पेशली केतन भोईर, पिंटेश भोईर यांचं धन्यवाद व्यक्त करेन. त्या स्पर्धेला सर्व दिवस इन्व्हाइट केलं, समालोचन करण्याची संधी मिळवून दिली, त्याबद्दल थँक्स. 4 षटकांचा खेळ. 35 रन झालेत आतापर्यंत. 35 रन्स. मुसळधार पाऊस. त्यामध्ये काय दर्शनने विकेट किपिंग केले. खेळपट्टीच्या बाहेर असावा हा बॉल आणि त्यामुळे पंच
वळतायत. नो बॉलचा इशारा, नो प्लस फ्री हिटचा सिग्नल. हर्ष मात्र यावेळेला या फ्री हिटच्या बॉलवर मनमुराद आनंद घेतील का याकडे लक्ष असेल. पालघर जिल्ह्यामध्ये सध्या तरी आपण पाहिलं तर एकमेव स्पर्धा सुरू असेल ती आहे एस पी बॉईज ट्रॉफी. व्हाईट बॉलचा इशारा, कंटिन्युअस फ्री हिट यावेळेला राहील. 1+1 2 रन्स मिळाले. संघाची धावसंख्या 38 38 वर जाऊन पोहोचले गेले. आतापर्यंत एक्स्ट्रा धावा खर्च झालेत. 4 वाईड आलेत, 3 बाईज, 1 नो. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. रतन येत आहेत, पायांचा आधार मिळाला आणि इथून 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचले गेले. 5 बॉल आता शेष राहिलेत. काय मुसळधार पाऊस, त्यामध्ये ओले चिंब भिजत असताना अगदी खेळाडू, पंच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक वर्ग मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत आणि हीच ती खरी मजा आहे. सगळ्यांच्या लक्षात राहील एस पी बॉईज ट्रॉफी यंदाची. वेळेला खराब फेकी, परंतु इथे मात्र बॅकअप चांगला मिळतोय. हर्ष परतेल का ना, आणि इथे पंच दर्शवत आहेत DRS घेतलाय. DRS घेतला गेलाय, या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग. DRS कोणी घेतलाय? अंपायर्स कॉल. OUT आउट. आणि हर्षला सुद्धा माहिती होतं, डेफिनेटली तो कॉन्फिडन्स होता की मी बाद आहे, परंतु अंपायर्स कॉल असल्यामुळे त्याला तिथे वेटिंग करावं लागलं, वेट करावं लागलं आणि इथे मात्र विकेट मिळेल. मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, पण प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अविरत उभा असतो तो कॅमेरामॅन. मैदानावरील प्रत्येक चौकार, षटकार आणि जल्लोष प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यामागे त्याची मेहनत असते. आणि खरंच अश्विन गोपाळे, दीपेश अवघडे, तुमच्या या समर्पणाला मानाचा माझ्याकडून सलाम. अप्रतिम कॅमेऱ्यात कैद करत असताना आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 39. 39 रन झालेले आहेत. रन 40 रन सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि इथून जर आपण पाहिलं तर बॉलला सोडून दिलंय जणू काही, आणि इथून बाईकच्या स्वरूपात 1 रन मिळेल. 41 रन, परंतु इथे DRS वापरलाय. नितेशने सांगितलंय आम्हाला DRS हवाय. केतन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. व्हाईटसाठी यावेळेला DRS पंचांनी मात्र सांगितलं की बॅटरला हवाय. मात्र अंपायरचं सुद्धा खूप कौतुक करावं लागेल या क्रिकेटच्या माध्यमातून. मग मुसळधार पाऊस असो, उन्हाचा तडाखा असो किंवा सामन्यातील तणाव असो, चेहऱ्यावर शांतता आणि निर्णयात अचूकता जपणारा खरा हिरो म्हणजे अंपायर. त्याच्या एका योग्य निर्णयावर सामन्याची दिशा बदलू शकते. अशा प्रत्येक अंपायरला मनापासून सलाम. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि तेही 3 पंच अप्रतिम पाहायला मिळत आहेत. साजिद लाला सर आणि रिव्ह्यू लॉस्ट नदीम शाह सर आणि नितेश कदम सर, या तिन्ही पंचांना मनापासून मानाचा सलाम आहे. 41 रन झालेत. 41 रन.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला केतनचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु इथे डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी विशालच्या द्वारे, मात्र तिथे विचारपूस केली जाते. फलंदाजाला विचारलं जातं की जास्त काही लागलेलं नाहीये ना, कारण बॉल वेगाने येतात, स्किट होतात. विदेशामध्ये आपण पाहिलं तर विपुल किनीला आपण पाहतायत, क्रूजवर असतात आणि शिपवर खूप काही मेहनत त्यांची सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. आणि विपुल किनी सध्या आपण पाहतायत मॅचला एन्जॉय करतायत, पावसात भिजतायत, हे अनोखे क्षण ते सुद्धा मात्र एन्जॉय करतायत आणि सुट्टीवर सध्या आहेत. विपुल किनी, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. 42ला 1 सध्या आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला अप्रतिम हुक करण्याचा प्रयत्न रतन येत आहेत. रतनने चांगली मात्र फिल्डिंग केली पाठीमागे. लॉंग स्टॉप रिझनला, शॉर्ट थर्ड मॅनला 1 रन मिळत असताना पंचांकडे अपील. आणि इथून जर आपण पाहिलं तर दर्शनने अपील केली होती त्या ठिकाणी, मात्र 1 रन. संघाची धावसंख्या 43वर पहिला डाव समाप्तीवर. 44 धावांचं लक्ष यावेळेला आपण पाहू शकतायत. 44 रन्स टू विन. 5 षटकांमध्ये 44 रन हे सामन्याचं समीकरण.
करूया चैतन्य पाध्ये यांच्या शुभ हस्ते टॉस. चला शुभमजी पाध्ये साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. शुभमजी पाध्ये या स्पर्धेचे शिल्पकार आणि या आपण ऐकणार आहोत विराटन खुर्दचा आवाज लिटिल चॅम्प मिस्टर हार्दिक किनी. या आपण त्यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद पालघर भूषण प्रमोद शेडगे सर, आपला मनापासून आभार. सेकंड इनिंगला सुरुवात झाली बॉलिंग ट्रॅकवरती. खार्डी एक्सप्रेस केतन भोईरला आपण पाहतोय. ही बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. पेस अटॅक क्वालिटी चांगली आहे बॉलिंगमध्ये आई सत्वाई खार्डी टीमच्या, आणि 44 डिफेंड करण्यामध्ये आता यश येते की अपयश येते वाटायला पाहावं लागणार आहे. चांगला वाईट यॉर्कर. मागच्या 3 बॉलमध्ये केतनची क्वालिटी बॉलिंगमध्ये दिसले, त्याचे एफर्ट्स, त्याचबरोबर ॲज अ कॅप्टन हर्ष त्याची देखील बॉलिंग पाहण्यामध्ये मजा येईल. बॅटिंगमध्ये जरी हे स्टार्स फ्लॉप गेले असतील तरी बॉलिंगमध्ये कुठली कमी पडू देणार नाही आहे. एका बाजूला आपण विक्रांत आणि साहिलला पाहतोय. इथे समोर खेळण्याचा प्रयत्न झाला होता, ऑन साईडला खेळायचं होतं, बॉल जातोय मिड ऑफला इन फ्रंट ऑफ दी ऑफ साईड. एक रन या ठिकाणी मिळेल. पहिलं षटक खूप इम्पॉर्टंट आहे. लास्ट बॉल या ओव्हरमधील बाकी आहे, तर लास्ट बॉलवरती देखील रिझल्ट चांगला द्यायचा आहे बॉलर केतनला. शेवटचा आणि अंतिम बॉल या फर्स्ट ओव्हरमधील 44 डिफेंड करायचे आहेत. अजून एक चांगला वाईट यॉर्कर. परफेक्टली लाईन अँड लेंथ ते परफेक्शन बॉलिंगमध्ये आपण पाहतोय. दोन्ही टीम्स कडे ते पेस अटॅक अवेलेबल आहेत. मागील इनिंगमध्ये आपण NCC तिघे टीमला पाहिलं, साहिल आणि त्याचबरोबर वरद चांगलं प्रभावित केलं. बॉलिंग अटॅक चांगला होता त्यांचा देखील. आता या सेकंड इनिंगमध्ये आपण आई सत्वाई खाडी टीमला पाहणार आहोत. मुसळधार पावसामध्ये ओल्या विकेटवरती बॉल ज्या पद्धतीनं वेगानं जातोय, बॅटर साठी कुठेतरी नक्कीच एक ते कडवं आव्हान असणार आहे. आता 24 बॉल आहेत. 24 बॉलमध्ये 42 धावांची गरज. सध्या जरी सन्नाटा असेल, सध्या जरी पिन ड्रॉप सायलेन्स असेल, फक्त हे षटक जर का बॉलिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती राहतंय तर 18 बॉलमध्ये तो जल्लोष प्रेक्षकांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. इथे चुकी झालंय आणि तदनंतर रन्स देखील येऊ लागल्यात. वाईट +1 म्हणजे टोटल 2 रन्स या बॉलवरती मिळत आहेत. स्ट्राईक देखील रोटेट झाल्या. आता स्ट्राईक वरती साहिल आपण पाहतोय. मागील ओव्हरमध्ये त्या देखील बॅटरने डॉट बॉल फेस केला होता. बॉलिंग ट्रॅकवरती हर्ष नजर असणार आहेत. या देखील बॉलरवरती बॅटिंगमध्ये थोडासा फ्लॉप ठरला होता. बॉलिंगमध्ये कशा पद्धतीने कामगिरी करतोय. प्रेशर आहे बॉलरवरती, प्रेशर आहे बॅटरवरती, प्रेशर आहे विकेट किपरवरती. नो बॉल. एक्स्ट्रा रन्स आणखी काही जोडल्या जातील. धावा झाल्यात फलकावरती 5 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आता चांगला बॉल टाकला होता. लॉंग ऑफला ड्राईव्ह चांगला केलाय. हलक्या शतानं खेळला होता. 1 रन कंप्लीट केलाय. डीप मधून फिल्डर येतोय आणि 1च रनवरती संपुष्ट या ठिकाणी व्हावं लागणार आहे. 6 धावा स्कोरकार्ड वरती लागल्या जात आहेत. पहिल्या चेंडूचा खेळ मैदानावरती झालाय. फिल्डर देखील कुठल्याही प्रकारची कमी पडू देत नाही आहेत. फिल्डिंगमध्ये देखील ते कॉन्ट्रीब्युशन हवंय, बॉलिंगमध्ये ते कॉन्ट्रीब्युशन हवंय, बॅटिंगमध्ये ते कॉन्ट्रीब्युशन हवंय. मॅचला मजा येणार आहे.
रफ अँड टफ फाईट मैदानामध्ये पाहायला मिळेल. दुसरा बॉल या ओव्हरमधील. आणखीन एक एक्स्ट्रा बॉल. एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या टीमला एक कॉन्फिडन्स देत आहेत, कारण जिथे विथ द बॅटने रन्स होणं अवघड झालंय तिथे ज्या पद्धतीने एक्स्ट्राज येत आहेत त्या कव्हर होत आहेत डॉट बॉलने. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7 धावा स्कोरकार्डवरती लागल्या गेल्यात. स्ट्राईक एंडवरती विक्रांत आहेत. 4 बॉलमध्ये फक्त 1 रन त्याने आतापर्यंत बनवलंय. आता समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉल जातो लॉंग ऑफला. फिल्डर पुन्हा एकदा त्या ठिकाणी डीप मधून किरण. पुढे 2 रन्सची मागणी आहे आणि 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण होतील. फिल्डर कडून अपेक्षा या ठिकाणी भरपूर होत्या. केतनचे रिॲक्शन सर्व काही सांगून जात आहेत. ती निराशा चेहऱ्यावरती. त्यानंतर ते फ्रस्ट्रेशन. बॉलर हर्ष देखील नाराज आहे या फिल्डिंगवरती. धावसंख्या फलकावरती 9. फिल्डिंग चांगली झाली होती, परंतु जो थ्रो त्या ठिकाणी केला थोडासा खराब थ्रो पाहायला मिळाला. 9 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 2 बॉल आतापर्यंत झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. विक्रांत आपल्या संघर्षाशी झुंज देताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल. कटरचा वापर त्या ठिकाणी केला होता. गुडलँड स्पॉट वरून बॉल बाउन्स झाला आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. 3 बॉल आतापर्यंत टाकले गेलेत आणि आता 3 बॉल मध्ये रन्स खर्च झाल्या 7. मागील ओव्हरमध्ये फक्त जर आपण पाहिलं तर 2 धाव्यांचं षटक होतं. इथे देखील फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. सेफ लँडिंग बॉलची झालंय. 1 रन कंप्लीट. 1 रन वरती संतुष्ट व्हावा लागणार आहे. चान्स घेत नाहीये विक्रांत. थोडंसं प्रेशर मध्ये आहे, कारण तो कॉन्फिडन्स बॅटिंग मध्ये दिसत नाहीये. स्वतःवरती थोडासा तो विश्वास कुठेतरी कमी होतोय. परंतु दुसऱ्या बाजूला आता साहिल, त्याला मागे वळून पाहायचं नाहीये. ते ड्रायव्हिंग सीट वरती बसावं लागणार आहे. 10 धावा स्कोरकार्ड वरती. 10 रन्स स्कोरकार्ड वरती आपण पाहतो. मागील मॅच मध्ये देखील 42 डिफेंड करायच्या होत्या हरबादेवी कोरी टीमला आणि तिथे अपयश हाती आलं होतं. या मॅच मध्ये बॉलिंग करणाऱ्या टीमचा इंटेंट थोडासा स्ट्रॉंग दिसतोय बॉलिंग मध्ये. मागील ओव्हर मध्ये केतनचे रिॲक्शन्स बॉलिंग मध्ये, त्यानंतर या ओव्हर मध्ये हर्षचे रिॲक्शन भरपूर मजबूत आहेत. इरादे मजबूत आहेत. तो स्ट्रॉंग त्या ठिकाणी माइंडसेट पाहायला मिळतो. आणखीन एक डॉट टाकलाय मैदानामध्ये साहिलच्या विरोधामध्ये. आता मॅचला मजा येणार आहे. 10 धावा स्कोरकार्ड वरती. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. शेवटच्या बॉल वरती साहिलला रिझल्ट चांगला द्यायचा आहे. इथे बॉल हवेमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. फिल्डरला बीट करून बॉल चाललाय लॉंग ऑफच्या बाहेर. या मुसळधार पावसामध्ये 6 धावा बरसत आहेत. बॅटर साहिलच्या बॅट मधून आलाय शेवटच्या बॉल वरती षटकार. 6 धावा. बॅटचा फॉलो थ्रू पाहिलं तर हा बॉल थ्रू दी लॉंग ऑन जायला हवा होता, परंतु लॉंग ऑफला गेलाय. हरकत नाहीये. 6 रन्स मिळण्याशी मतलब साहिलला. 16 धावा स्कोरकार्ड वरती लागल्या जात आहेत. आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती केतन येत असताना आपण पाहतो. टीमचा मोस्ट एक्सपिरियन्स बॉलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मागील ओव्हर मध्ये 14 रन्स झाल्यात. त्या 14 रन्सचं प्रेशर आता बॉलर वरती असणार आहे. मागील ओव्हर मध्ये बॅटर वरती प्रेशर होतं, परंतु साहिलच्या बॅट मधून जो लास्ट मोमेंटला षटकार आला तिथून तो कॉन्फिडन्स ग्रो झाला आणि आता मजा येणार आहे. येणारे 18 बॉल, ते 18 बॉल आता व्यवस्थित टप्प्यावरती जर टाकले नाही. ऍक्शन रिप्ले. आता देखील चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी केलाय. 1 रन कंप्लीट. दुसऱ्या रनचा प्रयत्न. तिथे फिल्डर पडल्यात, घसरल्यात आणि त्यानंतर या बॉलवरती रन्स देखील आल्यात. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचते एकंदरीत 18. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीनं 2 फिल्डर या बॉलवरती आले होते आणि त्यानंतर हे पहा चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल झाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. 2 बॉलचा केला आतापर्यंत झालाय. पुढचा बॉल या ओव्हर मध्ये. आता जास्त एफर्ट्स घेतल्यात बॉलरने. अंपायर्स यस व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते या एक्स्ट्राजनी 19 रन्स स्कोरकार्ड वरती लागल्या गेल्यात. 44 धावांचा पाठलाग या इनिंग मध्ये करायचं टीम NCC तिगरे संघाला. सध्या जरी शांततेचं वातावरण असलं, या ओव्हरमध्ये जर का विकेट्स किंवा डॉट बॉल आले तर
इथे काही वेगळं घडवू शकतात, परंतु इथे फिल्डरचे एफर्ट्स चांगले होते. यस, चेक करणार आहोत. बाउंड्री चेक केली जाईल. अंपायर्स व्हाईट बॉल आहे का? यस, व्हाईट बॉल. यस, सेफ आहे बॉल. फायनली त्या ठिकाणी स्टॉप केला गेलाय. व्हाईट बॉल असेल. यस, व्हाईट बॉल. जो पडदा आपल्याला पाहायला मिळतो येलो कलर मध्येची थीम आपण पाहतोय, त्याला जर बॉल लागतोय तर तो चौकार असेल. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉटबॉलचे समाप्ती मैदानावरती झाले. 3 बॉल आतापर्यंत मैदानामध्ये डिलिव्हर्ड झाल्यात आणि केतनचा जो स्पेल आहे त्यामध्ये भरपूर मेहनत केतनने घेतली आतापर्यंत. आता देखील फ्लॅट चालला लॉंग ऑफला, परंतु भर पाण्यामध्ये बॉल त्या ठिकाणी पडतोय. 2 रन्सची मागणी आहे आणि 2 रन्स त्या ठिकाणी मिळतील या बॉलवरती. नवाजरात फलकावरती 23 वरती ही टोटल आपण पाहतोय. 23 फलकावरती लागला गेल्यात. अजूनही सामना केलेला नाहीये, जरी मागील 16 बॉल मध्ये विकेट आलेली नाहीये, परंतु केतनने जे एफर्ट्स या मॅच मध्ये घेतल्यात कौतुक करावं लागणार आहे. आणखीन एक चांगला लेग कटर मैदानामध्ये टाकला गेलाय. काटा बदलणारा हा बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ऑफ कटरच्या प्रत्यक्षामध्ये होते, परंतु बॉल चांगल्या पद्धतीनं बाहेर निघाला आणि इथे विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावताना पाहायला मिळतोय. लास्ट बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा आणि अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळेल. या ओव्हरमधील शेवटचा बॉल. आता देखील कटरचा वापर त्या ठिकाणी झाला होता. व्हाईट बॉल क्रीज वरती पाहतायत, त्या पावलांवरती पाहतायत. 24 फलकावरती चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्टंप मध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग वरती धोक्याची घंटा वाजली होते, परंतु तिथे थ्रो करण्यासाठी रिस्क घेतलेला नाहीये. सिंगल मिळते या बॉलवरती. 2 ओव्हरचा स्पेल कंप्लीट केलाय बॉलर केतनने आणि आता 12 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. 3 ओव्हर्स संपल्या. 3 ओव्हर्स मध्ये 25 टीम एनसीसी तिगरेने बनवल्यात. आता 2 ओव्हर मध्ये 19 बनवायच्या आहेत, तर 2 ओव्हर्स मध्ये 19 रोखायच्या. टीम आई सत्वाई खाडीला बॉलिंग आता चांगली करावी लागणार आहे, कारण बॅटिंग आतापर्यंत जर आपण पाहिली तर साहिल एकाकी झुंज देतोय आणि चांगले रन्स बनवल्यात. एक्स्ट्राच भरपूर मदत करतात बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि आणखीन एक्स्ट्रा रन्स या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. 26 स्कोर कार्ड वरती लागला गेला. 26 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात या ओव्हर मधील. पुढचा बॉल फाईट शॉर्कर इनसाइड आउटचा प्रयत्न. पॉइंटला डीप मध्ये फिल्डर आहे, फिल्डिंग चांगली झालंय. 1 रन मिळेल या बॉल वरती. चांगला थ्रो देखील झाला. 1च रन वरती संतुष्ट लागणार आहे. धावा झाल्यात फलकावरती 27-27. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. 17. आता तो खतरा कोणत्या टीम वरती असणार आहे? आई सत्वाई खार्डी की एनसीसी तिगरे? जीतेगा कौन और हारेगा कौन? 11 बॉल मध्ये विजयासाठी 17 धावांची गरज. तेजस या ओव्हर मधील 5 बॉल भरपूर महत्वाचे ठरतील. फुल टॉस समोर लॉफ्ट केलाय. मागील डॉट बॉलचं उत्तर या बॉलवरती दिलंय. विक्रांतच्या बॅट मधून आलाय विक्रमी षटकार. 6 धावा. या एका षटकारानं या मॅचचं समीकरण थोडंसं सोपं केलंय. आता विजयासाठी रन्स बनवायचे आहेत, त्या म्हणजेच 11 येणाऱ्या 10 बॉल मध्ये. 10 बॉल 11 धावांची गरज. लोवर फुल टॉस महागात पडला बॉलर तेजसला. मागील 3 ओव्हर मध्ये घेतलेली मेहनत आता कुठेतरी थोडीशी पाण्यामध्ये जात चाललंय. केतनचा 2 ओव्हरचा स्पेल फक्त 11 रन्स केतनने दिल्या 2 ओव्हर मध्ये आणि त्यानंतर या ओव्हर मध्ये आलेल्या 2 बॉल मध्ये 8.
10 बॉल 11 धावींची गरज. पुढचा बॉल या ओव्हर मधील आता देखील फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. बॉल जातो फाईन लेगला. आणखीन एक दर्जेदार षटकार सलगचा दुसरा मारलाय. यस चेक केलं जाईल. DRS ऑफर केला गेलाय. यस नो बॉल नो +6 टोटल आल्या 7. 2 बॉलने आता सर्व काही हिरावून घेतलंय. 33 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. क्षमा असावी त्यामध्ये अजून ऍड झालं 40 झाल्यात आता कारण त्या रन्स ऍड झाल्या नव्हत्या. पुढचा बॉल या ओव्हर मधील. आता बॉल हवेमध्ये लॉंग स्टॉपला कॅच कंप्लीट झाला. फ्री हिट होता त्यामुळे ती रन देखील कंप्लीट झाला आणि त्यानंतर दुसरी रन देखील घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. आता विजयापासून 2 पावलं दूर 42 स्कोरकार्डवरती लागला गेल्यात. विक्रांतचे ते 2 षटकार आज रात्री तेजसच्या स्वप्नामध्ये येऊ शकतात. 2 षटकार ते फुल टॉस वरती आणि असे मारल्यात. डॉट बॉल आले होते ना विक्रांतच्या विरोधामध्ये त्याचं उत्तर त्याने दिलं. आता समोर लॉफ्ट करायचा होता. पाठचा टॉप एज केतनने झेल पकडलाय परंतु त्याची निराशा स्पष्टपणे जाणवते. आता 2 धावींची गरज आहे. नवीन बॅटर देखील मैदानावरती दाखल होईल ऍक्शन रिप्ले मध्ये. बॉल आपण पाहतोय याच पद्धतीने बॉलिंग जर त्या 2 बॉलवरती केली असती तर चित्र वेगळं असतं. चला नवीन बॅटर कम फास्ट. नवीन बॅटर विपुल मैदानावरती दाखल झालाय. 2 धावींची गरज आहे विजयासाठी. बेचाळीस फलकावरती लागला गेल्यात. 42 स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय आता विजयासाठी 2 धावींची आवश्यकता. 5वा बॉल चांगला स्कोर ऑफ द विकेट खेळला गेला. 1 रन कंप्लीट. कदाचित 1 रन वरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. प्युअर क्लास स्ट्रोक होता ज्या पद्धतीनं बॅकफुटला गेला. बॅटचं फेस ओपन केलं आणि त्या बॉलवरती ज्या पद्धतीनं बॅट स्लाइस केली होती चांगला स्ट्रोक होता. शेवटचा आणि अंतिम बॉल या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. वाईट बॉल आणि ती विजयाची रन एक्स्ट्राच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळते. धावा झाला आता कंप्लीट. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम NCC तिगरे अँड हार्ड लक बॉईज टीम I सतवाई खार्डी.